अजित पवारांचा एक फोन कॉल खूपच जास्त चर्चेत आहे. कारण अजित पवार यांनी एका आय-पी-एस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडिओच व्हायरल झालेला आहे. काय झालं होतं? सोलापूरमधील काही गावकऱ्यांनी आमच्या गावातून अवैधरित्या मुरुम उपसत आहेत अशा प्रकारची तक्रार केली. त्यानंतर कारवाई करण्यासाठी एस-डी-पी-ओ अंजनी कृष्णा मॅडम आल्या. अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी थेट अजितदादांना फोन केला आणि अजितदादांना फोन केल्यानंतर अजितदादा अंजनी कृष्णा मॅडमला दम देताना दिसले. ते बोलले ही कारवाई त्वरित थांबली पाहिजे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवरती अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी असं सांगितलं की माझा हेतू हा कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करणं हा नव्हता. मला तिथली परिस्थिती शांत करायची होती. पोलीस दलाबद्दल मला खूप जास्त आदर आहे आणि अशा प्रकारचे अवैध काम करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. जर का व्हिडिओच व्हायरल झाला नसता तर अजित पवारांकडून हे स्पष्टीकरण आलं असतं का? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अमोल मिटकरी यांनी तर कमालच केली. यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक लेटर पोस्ट केलं आणि त्या पोस्टमधून आय-पी-एस अधिकारी अंजनी कृष्णा यांची कागदपत्र तपासण्याचीच मागणी केली. याचाच अर्थ काय? त्या शासकीय अधिकाऱ्यावरती राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? आता तुम्ही सांगा, जर अधिकारी अशा प्रकारच्या अवैध कामावरती कारवाई करत असतील तर त्यांना थांबवणं चूक आहे की बरोबर आहे? आणि या सर्व गोष्टी खरंच परिस्थिती शांत करण्यासाठी झाल्या होत्या का त्या अधिकाऱ्यावरती दबाव टाकण्यासाठी झाल्या होत्या? या सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.